पुढची बातमी पाहूया। दुबार मतदाराच्या मुद्द्यावरून आता आक्रमक झालेले आहे। ठाकरेंना दणका बसला, कारण ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरच निघाला दुबार मतदार। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं नाव मतदार यादीमध्ये चक्क 2 वेळा आलेलं आहे। दुबार नाव हटवण्यासाठी पालिकेची विशेष मोहीम सुरू झालेली आहे। मतदार यादीमध्ये एका व्यक्तीचं नाव 103 वेळा आढळून आलेलं आहे। किशोरी पेडणेकर यांचं नाव 2दा मतदार यादीमध्ये आढळून आलेलं आहे। दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून आक्रमक असलेल्या ठाकरेंना आता दणका बसलाय। आणि या संदर्भामध्येच किशोरी पेडणेकरांची एक पत्रकार परिषद सध्या पार पडते। आपण थेट जाऊयात। नगरपालिकेमध्ये ते लोकांना त्रासदायकच आहे। म्हणजे मृत्यूचं सर्टिफिकेट द्यायचं की नाही, एवढे डॉक्टर रिकामी असले पाहिजे ना, कारण त्यांचा स्वतःचा एक व्यवसाय आहे। एक बुक दिल्यानंतर एंट्री होते, त्या एंट्रीनंतर त्या बुकच्या प्रत्येक पेजचं कोणाला दिली ती एंट्री ते महिन्याअखेरी कळवतात। मग तुम्हाला डॉक्टर का पाहिजे? म्हणजे सर सकट जो लेबर आहे त्यापासून ते अगदी उच्च डॉक्टरांपर्यंत छळणूक आहे। आपण बघतोय राणीच्या बागेतील शक्ती वाघिणीचा मृत्यू झाला। 1 आठवड्यानंतर शक्ती वाघाचा मृत्यू झाला। जवळपास 8 दिवसांनी ती बातमी समोर येते। मुळामध्ये आरटीआयच्या माध्यमातून ती बातमी समोर येते, मात्र प्रशासनाकडून काही सांगितलं जात नाही। हां, खरं म्हणजे हे रॉंग आहे। लगेच ती बातमी कळायला पाहिजे होतं, कारण शक्ती वाघाला बघण्यासाठी अनेक बच्चे कंपनी आणि अतिशय तो शक्ती वाघ हा नागरिकांबरोबर म्हणजे जाणाऱ्या बघणाऱ्या